महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आता आलेली आहे. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र ज्ञानकोश या चॅनलवर आपण आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण लाडक्या बहिणींचे 3,000 रुपये कोणत्या बहिणींना मिळणार हे बघणार आहोत. मित्रांनो, नवीन मोठी खुशखबर म्हणजे अशी आहे की आता काही लाडक्या बहिणींना इथे 3,000 रुपये मानधन इथे देण्यात येणार आहे. हे नेमके 3,000 रुपये कोणत्या बहिणींना मिळणार आणि 1,500 रुपये नेमका कोणत्या बहिणींना मिळणार, तर हे माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत आणि संपूर्ण ही माहिती आपण आजच्या व्हिडिओत हे कव्हर करणार आहोत. तर कृपया करून या व्हिडिओला तुम्ही पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला एकूण एक माहिती ही कळेल. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, कारण असेच आपण नवीन नवीन योजनांची माहिती व नवीन नवीन अपडेट या चॅनलवर आणत असतो व नोकरी संदर्भात सुद्धा माहिती आपण आता लगेच आणणार आहोत. मित्रांनो, चला या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा, लाडकी बहीण योजना आता या महिलांना मिळणार 3,000 रुपये. तर त्या कोणत्या महिला आहेत, त्यांना 3,000 रुपये मिळतील, तर चला ते बघूया. बघा, लाडकी बहीण योजना, तर या लाडक्या बहिणींना आता त्यांच्या खात्यात थेट 3,000 रुपये येणार. तर यामागील कारण आले समोर. नेमके काय कारण, तर चला बघून घेऊया. बघा, लाडकी बहीण योजना बद्दल काय माहिती आहे. लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता लवकरच खात्यात मिळणार आहे. मित्रांनो बघा, मे महिन्याचा जो हप्ता आहे लाडक्या बहिणीचा, तो अद्यापपर्यंत यायचाच आहे. काही बहिणींच्या खात्यात या महिन्याचे 3,000 रुपये येणार असल्याची म्हटले जात आहे. मित्रांनो बघा, सूत्रांद्वारे किंवा आपल्या रिसर्चद्वारे असं करण्यात आलेलं आहे की काही बहिणींना आता इथे मे महिन्याचा हप्ता हा 3,000 रुपये येणार आहे. तर त्या कोणत्या बहिणी, तर हे बघून घेऊया. मे महिन्याचा हप्ता काही बहिणींना इथे 3,000 रुपये देण्यात येणार आहे. तर बघा, लाडक्या बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे महिलांचा लक्ष आहे. तर या मे महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहात. बघा, सर्वांचं लक्ष याकडेच आहे की मे महिन्याचा हप्ता हा कधी येईल. तर बघा, पुढच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेचा पुढचा म्हणजेच मे महिन्याचा हप्ता येऊ शकतो. बघा मित्रांनो, पुढच्या हप्त्यात मे महिन्याचा हप्ता येण्याचे इथे चान्स आहे. म्हणजे पुढच्या हप्त्यात हा तुमचा मे महिन्याचा हप्ता येऊ शकतो. हप्ता वर्तवली जात आहे. बघा, या दरम्यान काही महिलांच्या खात्यात 1,500 च्या ऐवजी थेट 3,000 रुपये येणार असल्याची माहिती समोर आली. मित्रांनो बघा, लाडक्या बहिणी योजनेचा जो मे महिन्याचा हप्ता आहे, हा काही बहिणींना 1,500 ऐवजी 3,000 रुपये येणार आहे, अशी माहिती त्यांना देण्यात आलेली आहे. मित्रांनो बघा, हा मे महिन्याचा हप्ता 3,000 रुपये हा नेमका का येणार, यामागील कारण बघूया. बघा, लाडक्या बहिणींना मे महिन्यातील हप्ता लवकरच मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. काही महिलांच्या खात्यात 3,000 रुपये पाठवले जाणार आहे. बघा, यामागील कारण काय, बघा, मागच्या महिन्यात या महिलांच्या खात्यात हप्त्याचे पैसे जमा झाले नव्हते. मित्रांनो बघा, इथे सरळ म्हणणं आहे यांचं की मे महिन्याचा जो हप्ता आहे हा 3,000 रुपये त्याच महिलांना येणार, म्हणजे त्याच महिलांना इथे 3,000 रुपये येणार ज्या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. मित्रांनो बघा, ज्या महिलांना एप्रिल महिन्याचा कुठलाच हप्ता मिळाला नाही, त्यांना इथे थेट त्यांच्या खात्यात 3,000 रुपये येणार आहे. महिलांच्या बँक खात्यात 3,000 रुपये जमा होतील. तर मित्रांनो बघा, इथं सरळ आहे की ते 3,000 फक्त त्याच महिलांना मिळतील ज्या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता आलेला नाही. म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता प्लस त्यांना मे महिन्याचा हप्ता हा एकच वेळा मिळणार आहे. इथे बघा, त्यांनी सांगितलेलं आहे मागच्या महिन्यात या महिलांच्या खात्यात पैसे आले नव्हते. मित्रांनो बघा, ज्या महिलांच्या खात्यात मागच्या महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यात पैसे आले नव्हते, तेव्हा मागच्या महिना आणि सुरू असलेला महिना असे एकत्रित 3,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा होतील आणि इतर महिलांना खात्यात 1,500 रुपये, बघा, इतर महिलांना त्यांच्या खात्यात 1,500 रुपये जमा होतील. तर असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो बघा, इथे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. बघा, 3,000 रुपये कोणाला मिळणार आहेत, ज्यांना मागच्या महिन्यात कुठलेच पैसे आले नाही त्यांना 3,000, म्हणजे 1,500 या मागच्या महिन्यातले आणि प्लस 1,500 हे सुरू महिन्याचे, म्हणजेच बघा, मे महिन्याचे 1,500 प्लस एप्रिल महिन्याचे 1,500 असे टोटल 3,000 रुपये लाडक्या बहिणींना इथे मिळणार आहे. फक्त त्याच बहिणींना मिळतील ज्या बहिणींना मागचा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे आला नाही, त्यांनाच फक्त इथे 3,000 रुपये देण्यात येणार आहे. आणि हे पैसे आता त्यांचे लवकरच पुढच्या हप्त्यात जमा होण्याची इथे शक्यता आहे.
तर मित्रांनो बघा, तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही. 3,000 रुपये हे जर येणार आहे फक्त त्याच बहिणींना ज्यांना मागचे 2 हप्ते, सॉरी मागचा हप्ता आला नाही आणि बाकीच्यांना 1,500 रुपयेच इथे मिळणार आहे. बाकीच्यांना 1,500 रुपये इथे मिळणार आहे मे महिन्याचा हप्ता. तर बघा अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि आपल्या बहिणींपर्यंत व्हिडिओला शेअर करत चला. कारण जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती कळेल आणि कन्फ्युजन त्यांचं दूर होईल. धन्यवाद मित्रांनो.